विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा राहुल नार्वेकर हे विराजमान झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभेच्छा स्वीकारत राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। विरोधी पक्षामधून कोणीही अर्ज न केल्यामुळे राहुल नार्वेकरांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध आणि एकमताने निवड झाली आहे। मी पुन्हा येईन ही घोषणा खरी करून दाखवत मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करत असताना सुद्धा मी पुन्हा येईन या घोषणेचा पुनरुच्चार केला। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चक्क रामदास आठवलेंकडून प्रेरणा घेत नार्वेकरांसाठी काही कविता सुद्धा तयार केल्या। विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन करताना सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना टोले टोमणे मारण्याची संधी सुद्धा साधली आहे। अध्यक्ष महोदय, आपण मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं, पण तरी देखील आपण परत आलात याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे। एक अध्यक्षांची दुसरी आतोटी अशी आहे की ते दोन्हीकडचा आवाज ऐकतात, डावीकडचाही ऐकतात आणि उजवीकडचाही ऐकतात, आणि डावीकडचा देखील चांगल्या प्रकारे ऐकतात। त्यामुळे मला असं वाटतं की याही वेळी अध्यक्षांवरती जबाबदारी आहे। डावीकडचा आवाज हा जास्त सूक्ष्मतेने आपल्याला ऐकावा लागणार आहे। काही लोकांनी तर वकील तर आले, पण काही लोकांनी एवढे आरोप केले आपल्यावर, काही त्यातले प्रवक्ते होते, काही विश्व प्रवक्ते होते, काही कुठले कुठले होते, काही भोंगे होते, सगळ्यांनीच आरोप केले। आणि तरी सुद्धा आपण संयम ठेवला, आपण कोणाला घाबरला नाहीत। म्हणून मी एकच सांगतो, कर नहीं त्याला डर, त्याला नाही डर, कर नहीं त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर। कोणी असो, सत्ताधीश असो व विरोधी पक्ष, योग्य न्याय देतील विधानसभा अध्यक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।